15 ऑगस्ट आहे ना, ब्लॉग होणार नाही असा विषयच नाही ना भाई. ब्लॉग तर झालाच पाहिजे. बघा आज तर जिकडे तिकडे चोहीकडे नुसता तिरंगी झेंडा. क्या बात आहे, बघू शकता. आणि आहेत मध्ये आहेत रिक्षावाले, काय त्यांचा इलाज नाही हो. चला आम्ही पण निघालो. छोटं मोठं आपलं जरा काम धंदा चालू करू बरं. आणि बघा जिकडे तिकडे फुगे वगैरे झेंडे वगैरे ज्याचा तो बिझी आहे. कोणी गाडीला लावतो, कोणी शर्टाला लावतो. आजचा दिवस मंडळी जरा स्पेशल. आम्ही पण सुरुवात केली न्यूज पासून, कारण आपली सुरुवात तिथूनच असते. हा हा, क्या बात आहे. हे बघा आपला आझाद देश, क्या बात आहे. बोलून फायदा नाही हो, बोलून फायदा नाही. काय बोलणार सांगा. बघा भिवंडीत आलो आणि भिवंडीमध्ये सुद्धा खूप मोठी रॅली निघाली आहे. तिरंगा रॅली, क्या बात आहे. बघा मंडळी, आपण जाती भेद करत बसतो, पण इकडे काहीतरी विषय वेगळाच असतो. कारण शेवटी काय, आपला देश हा कालच्या दिवशी स्वतंत्र झाला होता आणि आपण त्या गोष्टीला, कोणीच त्या गोष्टीला नाकारू शकत. आपण हिंदू नाहीच, पण इतर लोक सुद्धा नाकारू शकत नाही. बघू शकता आपण केली आम्ही सुरुवात मस्तपैकी. फायनली जिकडे तिकडे आज सगळे झेंडे दिसतात. वा, निवळ नाक्याला आलो आणि आमचा तलाव भरलेला आहे. काय सांगायचं, तिथं ट्रॅफिक ना पोहोचलो. त्याला ड्रॉप सोडला. सेकंड ड्रॉप घेतला मी कुठला माहिती का, मुलुंडचा. ते काका बोलतात का मी खूप वर्षानंतर मुलुंडला आलोय. मी म्हटलं काय बात आहे, ते खूप वर्ष बाहेर होते आणि आले. हे बघा आपला झेंडा, भारताचा झेंडा. काका बोलता 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 मुलुंडला पोहोचलो. आणि पोहोचल्यावर फायनली रात्र झाली. आणि थोडा थकलो हो, कारण आता रात्री माझा चेहरा जरा काळा दिसतो बघा, कारण मी दिवसा गोरा असतो ना. चला मंडळी, फायनली ट्रॅफिकचा सामना करत, हे काहीतरी सरप्राईज आहे तुम्हाला नंतर सांगेन. मी एक चॉकलेट बॉल घेतला मुलींसाठी. काय आहे, मुलींसाठी ते गेल्या गेल्या घरी खायला काढले का नाही घेतला आणि निघालो घरी. बाय बाय.